नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर तुरीच्या टॉप व्हेरायटीबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया। तर पहिली जर बघितलं तर आपण पंचगंगा जबरदस्त आहे मित्रांनो। आपण जर बघितलं तर कमी कालावधीमध्ये येणारे म्हणजेच आपण जर बघितलं तर दिवाळीच्या समोर येणारी व्हेरायटी आहे। म्हणजे दिवाळी पुढे आहे की नाही, फूल येऊन शेंगात रूपांतर होऊन एका महिन्यामध्ये आपल्याला इथं आलेली सहज दिसून येते। आपल्याला पहिली एक नवी व्हेरायटी जर बघितलं तर आपल्याला पंचगंगा लावायची आहे, कमी कालावधीमध्ये येणारे आणि शेंगाचं वजन जर बघितलं तर चांगलं आहे आणि दाणे जर बघितलं तर एकदम टपोर आहे आणि वजन पण चांगलं आहे वजनात पण। त्यामुळे आपल्याला पहिली व्हेरायटी जर लावायची असेल तर पंचगंगा लावायची आहे। त्यानंतर दुसरी जर व्हेरायटी जर बघितलं तर आपण चारू या व्हेरायटीसुद्धा आपण लावू शकता। जबरदस्त आहे, 4 दाण्याची शेंग आणि चांगली पण आहे, वजनदार, लवकर येणारी आहे। पाण्याची सुविधा असेल तर ती लावू शकता, नसेल तरी काय हरकत नाही, जबरदस्त आहे। त्यानंतर जर दुसरी तर बघितलं तर आपण दप्तरी सुद्धा लावू शकता। दप्तरी बी जबरदस्त आहे, कमी कालावधीमध्ये येणारी आणि चांगली व्हेरायटी आहे। त्यानंतर जर दुसरी बघितली चौथ्या व्हेरायटीचा जर आपण विचार केला तर निर्मल आहे। निर्मल पण जबरदस्त आहे, 5 दाण्याची शेंग आहे, तर चांगली आहे। आपल्याला पाण्याची सुविधा असेल तर आपण लावू शकता, नसेल तरी बी काय हरकत नाही, तरी आपल्याला ते चांगलं जबरदस्त उत्पन्न मिळेल। त्यानंतर जर आपण बघितली तर पाचवी व्हेरायटी आहे पालमेर। थोडी लेट जाते मित्रांनो, पण आपल्याला तिथे उत्पन्न पण चांगलं जबरदस्त मिळणार आहे। म्हणजे लेट म्हटलं तर 10 ते 15 दिवस आपल्याला तिथं उशिरा येणारे आहे, पण 5 दाण्याची शेंग आहे, पण तिथं आपलं उत्पन्न पण चांगल्या प्रकारे तिथं येणार आहे। तर आपल्याला पालमोर या त्याची वाणाची पण आपल्याला तिथे लागवड करायची आहे। तर या 5 वाणापैकी तुम्ही मित्रांनो कोणती लागवड करता आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा। मी तर पंचगंगा या वाणाची लागवड करणार आहे, तर तुम्ही कोणती करणार आपल्याला नक्की सांगा। तोपर्यंत धन्यवाद।